नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या तीव्रतेमुळे आता याचा परिणाम शेतीच्या लागवडीवरती होताना दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी 15 मे पासून कापूस लागवडीला सुरुवात होत असते। मात्र महिना संपायला आला तरी देखील नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस लागवडीला सुरुवात जी आहे ती झालेली नाही। एकीकडे मजूर मिळत नसल्यामुळे तर दुसरीकडे उन्हाची तीव्रता असल्यामुळे अनेक मजूर जे आहेत ते कामावरती येण्यास तयार नाही। त्यामुळे अजूनपर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाची लागवड जी आहे ती सुरू झालेली नाही। एकंदरीतच आपण पाहू शकतो की हे क्षेत्र पूर्णतः तयार झालेले आहे। मात्र लागवडीची आवश्यकता आहे, परंतु तापमानाची तीव्रता अधिक असल्यामुळं मजूर जे आहे ते आता लागवड करण्यासाठी येताना दिसून येत नाही। त्यामुळे याचा परिणाम जो आहे तो आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरती होताना दिसून येतं। कारण की नंदुरबार जिल्ह्यामध्ये 15 मे पासून कापूस लागवडीला खऱ्या अर्थानं सुरुवात होत असते। मात्र अजूनही कापसाची लागवड जी आहे ती सुरू झालेली नसल्याचे चित्र जे आहे ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 1,10,000 हेक्टर क्षेत्रावरती यावर्षी कापसाची लागवड जी आहे ती केली जाणार आहे। परंतु मजूर टंचाई आणि तापमानाची तीव्रतेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे। त्यामुळं कापूस लागवडीचे जे आहे ते आता उशिराने लागवड होईल अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण होताना दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 45° पर्यंत तापमान जे आहे ते यावर्षी गेलं होतं, तर सध्याचे तापमान जे आहे ते 40° वरती येऊन ठेपलेले आहे। त्यामुळं मजूर जे आहे ते आता अधिक पैसे देऊन देखील शेतीत येताना दिसत नसल्याची चित्र जे आहे ते दिसून येत आहे। त्यामुळं उशिराने लागवड होणार असल्यामुळं कापसाला योग्य भाव मिळणार का, असा देखील प्रश्न जो होतो आता शेतकरी राजासोबत उपस्थित होताना दिसून येत आहे। जितेंद्र बैसाने TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।